श्री माधवानंद पेंडॉल साउंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका आथनी, जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. श्री माधवानंद पेंडॉल साउंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका आथनी, जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या रावळगुंडवाडी तालुक्यात जत, जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाची यात्रा आजपासून सुरू झालेली आहे. सलग 3 दिवस सुरू असलेल्या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक या ठिकाणी खास करून उपस्थित असतात. दरवर्षी 21 पालख्यांची या ठिकाणी भेट असते. त्यानंतर शेवटच्या दिवशी 21 पालख्यांना निरोप देण्यासाठी अख्खा गाव या ठिकाणी सीमेवर उभा असतो. माझ्या समवेत यात्रा कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. यात्रेचं कशा पद्धतीनं नियोजन केले त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव भीमाशंकर हिरगोंड. मी या गावचा पोलीस पाटील आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी आमचे कर्नाटक बाँड्रीवर असलेलं आपलं गाव आहे. अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्येच एक चांगलं यात्रा म्हटलं तरी काय वावगं ठरणार आहे अशा पद्धतीने आम्ही करत असतो. तरी देखील याची प्रसिद्धी आजपर्यंत कुठेही झालेली नव्हती. तरी आपले मनोहर कोकळे साहेब यांनी येऊन आपल्या प्रसिद्धीस सर्वतोपरी सगळीकडे त्यांनी आपल्या गावात जे 3 वर्षापासून ज्या येत आहेत, ही यात्रा थोड्याच लोकांना माहिती होती, तरी आणि यांच्या प्रसिद्धीमुळे आपली यात्रा सर्वदूर पसरलेली आहे. म्हणून पहिल्यांदा मी या मनोहर कोकळे साहेबांचं मी मनापासून आपल्या गावकऱ्यांच्या वतीने व देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन मानतो. आणि या देवाची यात्रा 3 दिवसासाठी यात्रा भरवतो आम्ही. या 3 दिवस यात्रेमध्ये अत्यंत उत्साहात आणि अत्यंत मनोभावे सर्व भाविक गावकरी सर्व एकत्रित मिळून याच्यामध्ये राजकारण म्हणा, जातीपातीचा असं कुठलेही संबंध न आणता अत्यंत मोठ्या उत्साहात आपण सर्वजणच मिळून यात्रा पार पाडत असतो. या 3 दिवस यात्रेमध्ये पहिला आपल्या गावामध्ये 3 पट्टाधिकारी म्हणजे श्री गोकाक व तिकोटा व आलमेल असे 3 ठिकाणचे आपल्या स्वामीजींचा आपल्या गावी त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे कार्यक्रम सर्व पार पाडत असतो. या कार्यक्रमामध्ये त्यांचा देखील फार मोठा वाटा आहे. आणि 3 दिवसामध्ये पहिल्या दिवसात आपण रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडावर आपण रुद्राभिषेक म्हणून पहिल्या दिवशी आपण साजरा करतो आणि ते अत्यंत मोठ्या उत्साहात होतो. आणि पहिल्या दिवशी रात्री 20 पालख्यांचे आगमन होतात. ते अत्यंत उत्साहातपणे आपण 20 पालख्यांची आगमन करून घेतो. सर्वजण ढोल ताशा म्हणा अथवा बेंड सर्व आणि संभाळ म्हणा असे पारंपरिक वाद्य भरपूर आणलेलं असतो. त्या पारंपरिक वाद्यासमेत आपण गावाचा सर्व देवांची एंट्री करून घेतो आणि अत्यंत उत्साहात त्यांना सर्व ठिकाणी व्यवस्था करून त्या पालख्याबरोबर आलेल्या सर्व भक्तांचे देखील आपण मनोभावे असं त्यांचं व्यवस्था करत असतो. आणि पहिल्या दिवशी खीर, दूधखीर म्हणतात त्याला, दूधखीर म्हणा अथवा बाजरीच्या भाकरी आणि सर्व अनेक प्रकारची चटणी म्हणा असे सर्व आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना असतो. आणि वर्षाला एकदा आपली महादेवाची यात्रा ज्यावेळी भरते, आपल्या गावातील असलेले सर्व पै पाहुणे म्हणा, आजूबाजूचे सर्व तालुक्यातले सर्व मंडळी येऊन आपल्या गावात यात्रेत शोभा वाढवण्याचे काम करत असतात. हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झाला. आणि त्या दिवशी रात्री एक 25-30 मदालास ओव्यांचे गाणे, डोळीनपदा म्हणतात त्याला, ते लोक येतात. आम्ही न सांगता ते येऊन त्यांच्या मनोभावे ते सेवा करत असतात. त्यांना देखील आपण कमिटीच्या वतीने काय देतो ते घेऊन ते आपले सर्व कार्यक्रम ते करून जातात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले महादेवाची पालखी हे मुचंडी रामलिंग म्हणून आहे, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रात जाऊन तिथं अंघोळ घालून परत येत असतो. त्यावेळी या 20 पालख्या आणि परत 10 पालख्या असे यावेळी आणि 10 पालख्या वाढ झालेल्या आहेत. असे एकूण 30 पालख्या आणि अत्यंत मोठ्या उत्साहात आणून आपण आपल्या महादेव मंदिराच्या आवारात सर्व काही त्यांची व्यवस्था करून आम्ही बसवतो. त्याच रात्री आपल्या गावातील अत्यंत उत्साही तरुणांनी एक नाटक पण साजरा करतात.
तो पण नाटक अत्यंत उत्साहात आणि अत्यंत सामाजिक सुंदर नाटक असतो. कुठल्याही राजकीय लवलेस नाही आणि कुठलाही अपव्यय असले कुठलीही घटना न आणता असल्या सामाजिक नाटक पण आपण या गावातील तरुणांनी मिळून करत असतात. त्या दिवशीचा कार्यक्रम संपतो. तिसऱ्या दिवशी पण अत्यंत मनोभावे सर्व भक्तांनी सकाळी सर्व पालख्यांचे दर्शन घेणे, नारळ फोडणे, दक्षिणा वगैरे असं त्यांचा कार्यक्रम असतो. अत्यंत मोठ्या उत्साहात तो पण कार्यक्रम पारतो. आणि सकाळी 9 वाजता वजन उचलणारे कर्नाटकातील भरपूर पैलवान येतात. ते गोल दगड आणि संग्राम दगड आणि पोत्या उचलणे असं सर्व कार्यक्रम 3 वाजेपर्यंत चालत असतो. आणि त्यांना पण आम्ही कमिटीच्या वतीने म्हणा अथवा गावकऱ्यांनी स्वतः त्यांना प्रोत्साहन म्हणून अत्यंत भरपूर बक्षिसं देतात. म्हणून उत्तरोत्तर असे पैलवानांना न सांगता देखील 3 नाही 4 पर्यंत आता वेळ पण वाढून चाललेला आहे. पैलवानांची संख्या वाढ झाल्यामुळं ते पण आता अत्यंत उत्साहीप्रमाणे ते येत आहेत. त्यांना पण प्रतिसाद चांगला मिळतो म्हणून ते आपल्या गावी येऊन त्यांची पण सेवा करतात. त्यांना पण आम्ही योग्य असे बक्षीस देऊन त्यांचा पण मान सन्मान आम्ही राखत असतो. यानंतर संध्याकाळी 5 वाजता सर्व पालख्यांना आपण अत्यंत मनोभावे निरोप देत असतो. ज्या पद्धतीने आम्ही आगमन करून घेतो त्याच पद्धतीने अशा पालख्यांना आपण निरोप देत असतो. अशा मोठ्या प्रमाणात आपल्या यात्रा भरवण्यासाठी आपल्या सर्व राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा अथवा असले पत्रकार बंधूंचे देखील आपण अतोनात प्रयत्न करून आपण न सांगता देखील आपल्या यात्रेस येऊन आपली प्रसिद्धी जाहीर करतात. म्हणून आपण एवढं सर्वतोपरी करत आहोत. हे सर्व करत असताना असल्या लोकांच्या मनात येणं म्हणजे हे महादेवाचीच कृपा म्हणायचं. आम्ही या महादेवाला स्मरून आम्ही अत्यंत 3 दिवस आनंदाने करतो. आणि यात्रा संपल्यावर आपण सर्वजण येऊन देवळात बसून यात्रेचे सर्व काय झालेल्या घटना सर्व चर्चा करून आणि वाजंत्री म्हणा आणि कुठले आपल्यात गायनवादक म्हणा असले कित्येक बेंड लोक असे कित्येक लोक स्वतः येऊन वाजवत असतात, गाजवत असतात. त्या लोकांना देखील आम्ही अत्यंत मनोभावे त्यांना दक्षिणा स्वरूपात आम्ही जे देतो ते घेऊन आपले गावी ते आपलं परत निघतात. आणि त्यांना परत एकदा आम्ही संध्याकाळी शेवटचा जेवण म्हणून आम्ही सर्वजण मिळून बाजरी भाकरी म्हणा काय असेल ते सर्वांनी मिळून एकत्र जेवण करून या यात्रेला आपण अगदी मनोभावे जसं आगमन करतो तसंच निरोप देखील त्या उत्साहाने करतो. आणि यात्रा संपला आपलं दुःख आवरण असं होतं आहे. असल्या यात्रेचा आपण सर्वजण आलात आणि आपले पत्रकार बंधूंचं देखील आपण किती आभार मानतो तेवढं कमी आहे. आपले मनोहर कोकळे साहेब तरी न सांगता 3 वर्ष येऊन आपले सर्व प्रसिद्धी सर्वदूर पसरून आपली गावाची यात्रा आपल्या महाराष्ट्रभर पसरण्याचं काम त्यांनी करत आहेत. म्हणून त्यांना देखील आपण यात्रा कमिटी गावच्या वतीने मनोभावे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. मी अशोक हिरगोण, माजी डेप्युटी सरपंच. सालाबादप्रमाणे यावर्षी रावळगुंडवाडीची गावची यात्रा मोठ्या उत्साहात 3 दिवस मोठ्या उत्साहात पार पडतो. पोलीस पाटलांनी सर्व सविस्तर माहिती सांगितली. सर्व येणाऱ्या सर्व भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ईश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य. या 3 दिवस महादेवाची यात्रा अगदी मोठ्या उत्साहात पार पडतो. त्या महादेवाच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आता मार्गदर्शन आपले गावचे पोलीस पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी या 3 दिवसासाठी 3 दिवस जो कार्यक्रम आपल्या देवाची यात्रा भरते ती एकदम आपल्या या पंचक्रशीतच एक मोठा आनंद उत्सव साजरा करणारा हा यात्रा आहे. कारण सर्व आपल्या गावातील जे बहिणी बाहेर आहेत ते सगळे या ठिकाणी जमतात आणि सगळे एकमेकांना भेटून एक आपलं आनंद द्विगुणित करून जातात. कारण वर्षातून एक दिवस यात्रा असल्यामुळे कोणी न चुकवता सगळे यात्रेला येऊन आपल्या महादेवाची दर्शन घेऊन आपली यात्रा संपून 3 दिवसाची यात्रा संपून परत ते जातात. त्यामुळं ही यात्रा एकदम तालुक्यात आणि किंवा जिल्ह्यातच म्हणा एक आदर्श यात्रा आपण इथं या रावळगुंडवाडी गावात घडवून आणतो. त्यासाठी सगळे आपले गावातील प्रतिष्ठित लोक, प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांनी मिळून सगळ्या आनंदाने आपण ही यात्रा साजरा करत असतो. त्यासाठी यात्रेत सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात. त्याचे नियोजन वेगवेगळ्या ठिकाणी झालेले असतात. त्यामुळे आपण रावळगुंडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, कुठं रोगराई होऊ नये म्हणून आपण शौचालय वगैरे सर्व हे करून यात्रा व्यवस्थित पार पडावी अशी या ग्रामस्थाच्या वतीने मी नम्र विनंती करतो. सर्व करत असताना आपल्या गावकऱ्यांची साथ का लाभतो असं मी म्हणतो. हे गाव गेले 60 वर्षापासून ग्रामपंचायत म्हणा, सोसायटी म्हणा
हे सर्व बिनविरोध झाल्यामुळे इतकं यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असतो. याच्यामागे लोकांचे, सामान्य माणसांचे म्हणा अथवा गावातील प्रतिष्ठितांचे म्हणा, याला भरपूर प्रतिसाद असतो. हे कशाचं कारण म्हणजे हे गाव बिनविरोध असल्यामुळे हे सर्व काम होत असतात. म्हणून या 50 वर्षामध्ये आजपर्यंत या यात्रेमध्ये एकही दंगा नाही, एकही पोलीस स्टेशनला केसेस नाहीत आणि पोलीस बंदोबस्त नसतो. अशी यात्रा आनंदाने पार पाडण्यासाठी हे सर्व महादेवाची कृपा असते. म्हणून एकही केसेस नाही अशी यात्रा आम्ही पण सर्व ठिकाणी फिरत असतो, तरी बंदोबस्त म्हणा, पोलीस म्हणा अशा घडत असतात. परंतु या गावामध्ये 60 वर्षापासून एकही दंगा झालेली नाही. या पाठीमागं असल्या पत्रकारांची म्हणा, देवाची म्हणा, सर्वांची साथ असल्यामुळे हे शक्य आहे. एवढे बोलून माझे मनोगत संपवतो. नमस्कार, मी प्रकाश मठपती, महादेव मंदिराचे स्वामीजी. आपल्या रावळवाडी गावाचे ग्रामदैवत श्री महादेव एक मोठं श्रद्धास्थान व मोठं शक्तिस्थान म्हणावं लागेल. ज्यांनी ज्यांनी जे अनुभवलेलं आहे इथं, भगवंतानं त्यांना संपूर्ण काही दिलेलं आहे. ज्यांनी जे प्रेमानं मागितलं, हक्कानं मागितलं, कुठल्याही परिस्थितीनं तर आपण भगवंताकडे प्रार्थना केली तर तो हक्कानं देणारा आपला महादेव. या महादेवाची जत्रा आपल्या रावळवाडी गावातील सर्वच्या सर्व तरुणपासून ते वृद्धापर्यंत, लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत, ते पुरुष असो किंवा महिला असो, सगळ्यांनी असं ओतप्रेत भरून काम करतात आणि यात्रा असं संपूर्णपणे व्यवस्थित पार पडतात. आणि या यात्रेचं नियोजन महादेव देवस्थान कमिटीने पण खूप सुंदर नियोजन केलेलं असतं. सतत 15 दिवस झालं किंवा 1 महिन्यापासून जी याची तयारी चालू असते. यात्रेत जे जे काही लागणार आहे ते स्वतः शेतात पिकवलेलं धान्यापासून ते भाजीपालापर्यंत सगळे लोक इथं आणून देतात. ते आपल्या देवाची यात्रा म्हणून सगळ्यांनी ओतप्रेत भरून इथं काम करतात. आणि अशा या महादेवाची जत्रा संपूर्ण जिल्ह्यालाच लाजवेल अशा प्रकारची यात्रा इथं आपल्याकडं रावळवाडी गावात भरते. आणि जिल्ह्यात एक आदर्श म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं. कुठलंही गालबोट न लागता यात्रेत सर्व सुव्यवस्थित नियोजन असतं. अशा या महादेवाची कृपा येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना, भगवंतांना त्यांना सुख शांती, आयुष्य, आरोग्य, चांगलं आरोग्य देवो आणि चांगलं पाऊस होऊन सगळ्यांना सुख समृद्धी येवो, हीच या भगवंताचरणी प्रार्थना आपण सर्वांनी मिळून करून यात्रा व्यवस्थितपणे पार पडूया. नमस्कार. किती वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे? खूप प्राचीन मंदिर आहे आपल्या. हेमाडपती मंदिर आहे. हा, हेमाडपंथी मंदिर आहे. खूप प्राचीन असं मंदिर आहे. मंदिराचं एक काय वैशिष्ट्य काय आहे? देव इथं कसा आला, काय आला? इथं स्वयंभू शिवलिंग स्थापन होतं. इथं महादेवाचं एक स्वयंभू शिवलिंग आपल्या पूर्वजांपासून इथं मोठं शक्तिस्थान आहे. इथं याची कथा खूप मोठी आहे. ते पुस्तका रूपात पण आपण सगळीकडे प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामुळे अशा महादेवाचं खूप शक्तिस्थान आहे इथं. सगळ्या ह्याच्यापेक्षा इथं काय इथं लोक येतात म्हणजे इथून काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी व्हायब्रेशन आपल्याला इथं मिळतं. मंदिरात आलो की आपल्याला इथं काहीतरी जाणवतं. इथं बाहेरच्या ह्याच्यापेक्षा इथं काहीतरी आहे असं आपल्याला खूप मोठं जाणवतं. आणि या देवाची कृपा सर्वावर राहो हीच या ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मी अशोक बेमुगडीकर, देवस्थान कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. मग आज आमची यात्रा सुरू झालेली आहे. आज यात्रेत सगळे लोक भरून सगळ्यांचं उत्साहानं यात्रा होत आहे. मग सगळं पालख्या येत आहे, पालख्यांचं व्यवस्था सगळं होत आहे. मग प्रसाद अन्नप्रसादचा व्यवस्था सगळं असतं आहे. एवढंच माझं. यात्रेची तयारी झाली? हां, यात्रेची तयार पूर्ण झालेली आहे. 10-15 दिवसापासून आम्ही इथं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन म्हणा, स्वच्छता म्हणा, सगळं करून आम्ही यात्रेसाठी सगळं तयारी केलेली आहे. एवढं बघून मजा आहे. धन्यवाद. मी सुभाष मनगोंडा हिरगोंड, देवस्थान कमिटीचा सदस्य आहे. आमची यात्रा फार पूर्वीपासून सुस्थितीत चालत आलेली आहे आणि महादेवाची भक्ती सर्वांच्यावर आहे. आणि आपला महादेव हा प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करत असतो आणि येणाऱ्या सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रावळवाडी सोसायटीचे चेअरमन, महादेव विकास सेवा संस्था रावळवाडी. सालाबादाप्रमाणे रावळवाडी महादेवाची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असतो. आता आज अमावास्या, आज रुद्राभिषेक हा कार्यक्रम असतो. उद्याचा दिवस हा 21 पालखी गोळा होतात आणि आज कन्नड डोळींपदा वगैरे असतात. उद्या नाटक आहे रात्री आणि गुरुवारी दिवशी पालख्यांचे मिरवणूक होतो. मिरवणूक झाल्यानंतर सकाळपासून वजन उचलले, नंतर मिरवणूक होणे, असा यात्रेचा वैशिष्ट्य आहे.
आणि गावातील सर्व मंडळी पहिल्यापासून एकमताने व्यवस्थित यात्रा वगैरे भांडण तंटा न होऊ देता कुठलाही पोलीस बंदोबस्त वगैरे न मागवता होत असतो. या यात्रेनिमित्त सर्व गावकऱ्यांचा व आलेल्या भक्तांचा सगळ्यांचं अभिनंदन एवढं बोलून. आणि महाप्रसादाचा व्यवस्थापन असतो. कंटिन्यू 3 दिवस महाप्रसाद असतो. सगळ्यांनी यात्रेसाठी यावे, सगळे कार्यक्रम ऐकावे, यावे. श्रद्धेने पैकोने बाहेरचे गावचे फार मोठ्या प्रमाणात लोक येतात. सध्या पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी जरा चिंतेत आहे, तरी पण यात्रेत हजेरी सर्वजण लावतात. धन्यवाद. नमस्कार, मी अप्पाराया आथणे, डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत रावळगुंडवाडी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री महादेव देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी ग्रामपंचायतीनेही स्वच्छता मोहीम राबवून पिण्याच्या पाण्याची व दिवाबत्तीची सोय केलेली आहे. तसेच सर्व भक्तांना महाप्रसादाची सलग 3 दिवस व्यवस्था केलेली आहे. आणि तरी सर्व भक्तांनी येऊन सर्व भाविकांनी उपस्थित राहून यात्रेला शोभा आणावी ही नम्र विनंती. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.